नमस्कार, माझे नाव ईश्वरी घारे आहे। मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकडेगाव आहे। आमच्या शाळेचे ग्रंथालय राबवण्यात आला। त्या ग्रंथालयातून मी एक पुस्तक घेतलेलं आहे। माझ्या पुस्तकाचे आहे मातीचे देऊळ। माझ्या पुस्तकाचे लेखक आहेत मालपी बोलहारे आहेत। मी तुम्हाला या पुस्तकाविषयी थोडी माहिती सांगणार आहे। या पुस्तकाची किंमत आहे फक्त 100 रुपये। मी तुम्हाला या पुस्तकाविषयी थोडी माहिती सांगणार आहे। याच्यात एक मुलगा होता आणि ते मुलाने असे ठरवले, मी मातीचे देऊळ बनवणार आहे। ते मुलगा म्हणाला, ठीक आहे, तू तर मातीचे देऊळ बनवूनच राहशील। तर ते मुलगा म्हणाला, मी आज मातीचे देऊळ बनवणार आहे। त्याची आई म्हणाली, तू आज मातीचे देऊळ तर तुला तर बनवायला येत नसलं तर तू कशामुळेच बनवतील। ते मुलगा म्हणाला, मी आज कशामुळेही बनवीन। त्याने माती आणली होती आणि ती माती खूप मऊ होती। त्या मातीपासून त्यांनी मंदिर बनवलं। ते मंदिर खूप छान झाले होते। त्याच्यावर एक कुत्रा होता आणि ते कुत्र्याने ते मंदिर तोडलं। ते तर मुलगा म्हणाला, माझं हे मंदिर तर खूपच वाया गेलेलं आहे। ते मुलगा म्हणाला, मंदिर माझं खूप वाया गेलेलं आहे। ती मुलगा म्हणाला, मी आज डबल एक मंदिर बनवणार आहे। तर ते मुलगा म्हणला, मी आज वेगवेगळं मंदिर बनवणार आहे आणि या कुत्र्याला माझ्या संग येऊ देणार नाही। तर ते कुत्रा म्हणाला, मी तर येणार, मी तर म्हणूनच। ते मुलगा म्हणाला, तू तर आता कसा येशील, मी तर तुला हे करणार। तर ते मुलगा म्हणाला, मी आज ते चांगले मंदिर बनवूनच राहणार। तर त्याची आई म्हणाली, ते तर कुत्रा तर येणार आणि तुझं मंदिर बनवून टाकणार। ते मुलगा म्हणाला, मी त्या कुत्र्याला हे करून ठेवणार आहे। तर ते मुलगा म्हणाला, मी आज या कुत्र्याला जपून वापरणार। तर ते कुत्र्याला त्यांनी वाळवंटा शेजारी त्यांना जपून ठेवले होते आणि ते मुले म्हणाले, मी आज कोणत्याही गोष्टीवर काहीही हे करणार नाही। तर ते मंदिर त्यांनी छान बनवलं। त्या मंदिरात एक देव ठेवला। त्यांची दररोज पूजा चालू होती आणि त्यांची खूप आरती चालू होती। ते मंदिर खूप चांगले झाले होते आणि त्या मंदिरात खूप वेगवेगळे लोक पाहायला येत होते। ते मंदिर खूप चांगल्या ठिकाणीवर बनले होते आणि ते चांगले ठिकाण तयार झाली होती। ती तयार होऊन ती चांगल्या वाळवंटामध्ये ठेवली होती। तर कोणत्या गावाचे लोक तिला पाहायला येत होते आणि ती म्हणाली, मी आज कोणत्याही गोष्टीवर कोणत्याही आला होता आणि त्याची कोणतीही गोष्ट तुम्हाला वेगवेगळी आहे। ती गोष्ट ऐकून ती गोष्टीचा भार करणारी आहे। त्या गोष्टीची काहीही गोष्ट नाही। ती गोष्ट म्हणाली, मी आज कोणत्याही प्रत्येकांना एकच काहीही मातीच्या वाळवंटाला हात लावू देणार नाही। तर कोणत्या गावाचे लोक पाहायला येत होते। धन्यवाद।